आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्ते यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. जगदीश हेगडे यांनी महाराष्ट्रात आणि कर्नाटकातील दलित उपेक्षितांच्या चळवळीत मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने समतावादी चळवळीची मोठी हानी झाली असून त्यांच्या पश्चात आपण सर्वांनीच दलितांच्या न्याय हक्काची चळवळ अधिक गतिमान केली पाहिजे, असे प्रतिपादन दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र सत्ते यांनी केले. निपाणी येथे दलित महासंघाचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष जगदीश हेगडे यांच्या शोकसभेत ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, सतत समाजहिताचा विचार करणारा, घरादाराचा विचार न करता समाजासाठी अविरत कष्ट करणारा कार्यकर्ता ही जगदीश हेगडे यांची प्रतिमा होती. बेळगाव जिल्ह्यासह उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रातही त्यांच्या कार्याचा दबदबा होता. दलित महासंघाच्या माध्यमातून जगदीश हेगडे यांनी बेळगाव जिल्ह्यात केलेले काम कधीच विसरता येणार नाही. त्यांच्या पश्चात त्यांची कन्या निकिता हेगडे यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असणार आहोत. आपण सर्वांनी मिळून निपाणी येथे त्यांचा पुतळा उभारण्यासाठी प्रयत्नशील राहूया. त्यांच्या पहिल्या स्मृती दिनापर्यंत जगदीश हेगडे यांचा पुतळा निपाणी नगरीमध्ये उभा राहिला पाहिजे. यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते राजेंद्र एवळे म्हणाले, जगदीश हेगडेंनी अत्यंत निस्वार्थीपणे समाजासाठी काम केले. असा समर्पित भावनेने काम करणारा कार्यकर्ता तयार व्हायला खूप वेळ लागतो. त्यामुळेच त्यांच्या निधनाने मोठी पोकळी तयार झाली आहे. त्यांनी तयार केलेल्या वाटेवरून आपण सर्वांनी वाटचाल केली पाहिजे. प्राध्यापक प्रकाश नाईक म्हणाले, जगदीश हेगडे यांनी तळागाळातील समाजासाठी प्रचंड मोठी कामे केली. बेळगाव जिल्ह्यातील तमाम दलित उपेक्षितांच्या आत्मबळाची चळवळ त्यांनी चालवली. समाजानेही त्यांच्यावर प्रचंड प्रेम केले. जगदीश हेगडे म्हणजे त्यांच्या कोणी वाली नाही अशांचा आधारस्तंभ होते. त्यांच्या निधनाने दलित चळवळीचीच हानी झाली असून त्यांच्या विचाराने चळवळीचा रथ पुढे नेणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरणार आहे. जगदीश हेगडे यांची कन्या निकिता हेगडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना चळवळीतील त्यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी मी दलित महासंघामध्ये काम करणार आहे. जगदीश हेगडे यांच्यावर जसे आपण सर्वांनी प्रेम केले आणि त्यांच्या पाठीशी उभे राहिलात, त्याच प्रेमाची आणि पाठबळाची मी अपेक्षा करत आहे, असे प्रतिपादन केले. यावेळी किसन दावणे, शंकर कांबळे, रवींद्र श्रीखंडे, अजित पोळ, लोकेश घस्ते, रमेश हेगडे, सुरेश केंगारे, अमित कांबळे, निलेश संधी, विजय कांबळे, हरीश संधी, रमेश मधाळे, प्रवीण हेगडे, आनंद केंकारे, रॉबिन दावणे, अमित हेगडे या कार्यकर्त्यांनी जगदीश हेगडे यांच्याबद्दलच्या आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आणि कार्यकर्त्यांना आपल्या लाडक्या नेत्याचे स्मरण करताना अश्रू अनावर झाले होते. यावेळी महावीर अण्णा आयवाळे, सचिन हेगडे, भारत रोड्डे, दत्ता माने, किरण हेगडे, प्राध्यापक प्रकाश कांबळे, अजित दावणे, योगेश दाभाडे आदींसह जगदीश हेगडे यांच्यावर प्रेम करणारे बेळगाव जिल्हा आणि महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.